नमस्कार मित्रांनो, सगळ्यात जास्त कार सर्व्हिस मेंटेनन्स मध्ये BW ग्रुप मधल्या ज्या काही गाड्या असतात ना, त्या कारमध्ये सगळ्यात जास्त मेंटेनन्स असतो मित्रांनो. तर आज आपण ऑडी Q5 वरती DAG गिअरबॉक्सचं काम करतोय किंवा DAG या ठिकाणी डॅश लागलेला आहे, DAG पूर्ण खराब झालेला, तर DAG आपण रिपेअर करतोय, म्हणजे त्याचा मेकाट्रॉनिक वगैरे रिपेअर करतोय. त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपण वेंटो कारचा DAG गिअरबॉक्स खोललेला आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये आपण क्लच प्लेट आणि फ्लायव्हील रिप्लेस करतोय. पूर्णपणे नॉईज येत होता, शिफ्टिंगला प्रॉब्लेम येत होता. त्याचबरोबर आपण ऑडी Q3 वरती ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच काम करतोय. याच्यामध्ये पण फ्लायव्हीलचा आवाज आहे, कंटिन्युअसली फ्लायव्हीलचा आवाज येत होता. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे फ्लायव्हील येतं. तर आपण हे डिसमेंटल करणार आहे आता. तर फ्लायव्हीलचा आवाज येत होता आणि गाडीमध्ये पूर्णपणे क्लचचा पण प्रॉब्लेम आहे, गिअर शिफ्टिंगचा प्रॉब्लेम येत होता. तर असे प्रॉब्लेम VW ग्रुपमध्ये जास्त येतात मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला काय केअर करायचे ह्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे व्हिडिओमध्ये. जर तुमच्याकडे DAG गिअरबॉक्स असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की DAG ची लाईफ जवळपास 1,20,000 किलोमीटर नंतर DAG हा खराब होतोच. पण आपल्या इंडियन रोड कंडिशन नुसार तुम्हाला रश ड्रायव्हिंग वगैरे जर तुम्ही करत असाल VWच्या कारमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लवकर प्रॉब्लेम येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्व्हिसमध्ये DAGची सर्व्हिसमध्ये तुम्हाला काय करायचं की जे काय मेकाट्रॉनिकचं ऑइल असते ते ऑइल तुम्हाला टाइम टू टाइम रिप्लेस करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गेअर ऑइल रिप्लेस करायचं आहे, गेअर ऑइल फिल्टर रिप्लेस करायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी गेअर ऑइलचा फिल्टर येतो आणि याच्यामध्ये गेअर ऑइल जे आहे ते तुम्हाला ठराविक रनिंगनुसार, शेड्यूलनुसार, सर्व्हिस शेड्यूलनुसार प्रत्येकी 40-50 हजार किलोमीटर नंतर तुम्हाला गेअर ऑइलची कंडिशन त्याचबरोबर फिल्टर रिप्लेसमेंट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला असे मोठे खर्च येणार नाहीत मित्रांनो. DAG जर खराब झाला तर जवळपास तुम्हाला रिपेअरिंगचा खर्च, क्लच प्लेट आणि फ्लायव्हील जर असेल तर जवळपास तुम्हाला 60-70 हजार रुपये आरामात जातो. त्याच्यामुळे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या, जेणेकरून तुमचा जो मेंटेनन्स आहे तो लॉंग लाईफ पर्यंत प्रॉब्लेम येणार नाहीत आणि मेंटेनन्स कमी होतील मित्रांनो. ऑटोमॅटिक कार युजर असाल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केअर करत चला आणि प्रत्येक सर्व्हिसमध्ये गिअरबॉक्सची कंडिशन आणि गिअर ऑइलची कंडिशन चेक करा. गरज पडली तर रिप्लेसमेंट करून घ्या आणि तुमचा अनवॉन्टेड होणारा खर्च टाळा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.